अधिक मासालाच बघा आपण धोंड्याचा महिना आणि पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखले जाते. हा महिना जो असतो तो आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे बघा. आणि हा महिना 3 वर्षातून एकदाच येतो. या मे महिन्यामध्ये बघा 2026 मध्ये अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि ह्या महिन्यामध्ये आपण जेवढी जास्त भगवान विष्णूंची सेवा, अतिशय उच्च कोटीच्या सेवा आपण घरामध्ये करणार, तेवढा आपल्याला भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एक कृपाशीर्वाद मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्ही ह्या महिन्यामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये, पुरुषोत्तम मासामध्ये तुम्ही भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी, भगवान विष्णूंचा एक कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या कोणत्या अशा उच्च कोटीच्या सेवा करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे त्यातल्या तुम्हाला ज्या सेवा शक्य होतील करणे, त्या सेवा नक्कीच या अधिक मासामध्ये करा. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा उपासना केल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. अधिक मास, पुरुषोत्तम मास हा जो महिना असतो बघा, हा महिना पूजा, सेवा, दान धर्म करण्यासाठी विशेषचा मानला गेला आहे. हा महिना खूप उच्च कोटीचा महिना असतो बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये. ह्या महिन्याला अधिक महत्त्व असतं, जास्तीत जास्त महत्त्व असतं. कारण ह्या दिवसांमध्ये आपण ज्या पण सेवा करतो किंवा जे पण आपण आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण दान धर्म करत असतो, त्याचा आपल्याला एक प्रकारे विशिष्ट फळ मिळत असतं. आता भगवान विष्णूंच्या सेवा किंवा पूजा, उपासना या आपण इतर वेळेला घरामध्ये करत असतो बघा. पण जर तुम्ही अधिक मासामध्ये तुमच्या घरामध्ये मी ज्या सेवा सांगणार आहे त्या सेवा जर तुम्ही नित्य सेवेमध्ये जरी केल्या ना, तरी सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं विशेष फळ मिळेल. आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या पूजा, सेवा सुद्धा करत असतो, अनेक प्रकारे उपाय सुद्धा करत असतो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न असते, ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा एक कृपाशीर्वाद असतो ना, त्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता भासत नाही बघा. त्या घरामध्ये पैसा जो असतो तो सुद्धा पुरवठ येतो. त्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येते. त्या घरामध्ये धनधान्याची भरभराटी होते. आणि हे कशामुळे होते हो? कारण त्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सेवा केल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी न बोलवता सुद्धा येते बघा. भगवान विष्णूंची तुम्ही जी पण सेवा करणार ती सेवा तुम्हाला अतिशय फलदायक ठरणार. कारण ह्या दिवसांमध्ये आपण जी पण सेवा करत असतो त्या सेवेचं आपल्याला विशेष फळ मिळत असतं बघा. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा. आणि ही सेवा करत असताना आपल्याला 2 नियमाचं पालन घरामध्ये करायचं आहे. ते नियम कोणते ह्याविषयी सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगेन. आता मी तुम्हाला पहिल्यांदा बघा सेवा सांगते. आता अधिक मासाला सुरुवात कधी होत आहे? तर मे महिन्यामध्ये अधिक मासाला सुरुवात होत आहे. 17 मे 2026 या दिवसापासून अधिक मासाला सुरुवात होत आहे. 15 जून 2026 या दिवशी अधिक मास समाप्ती होत आहे. हा मधले जो महिना आहे म्हणजे मधले जे दिवस आहेत बघा, या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे बघा. अधिक मासाला ज्या दिवशी सुरुवात होत आहे त्या दिवशीपासून जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली तरी चालेल. किंवा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असतील आणि अधिक मासाला प्रारंभ होऊन जर 15-20 दिवस झाले असतील आणि त्याच्यामधले जर दिवस तुम्हाला सापडले असतील आणि तुमची जर सेवा करण्याची इच्छा असेल तर तुम्ही तेव्हासुद्धा ही सेवा करू शकता. तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते, मी जे आता तुम्हाला सेवा सांगणार ती नित्य सेवेमध्ये आपल्याला त्या सेवेचा समावेश करायचा आहे. ना की आपल्याला संकल्प करून कोणती सेवा करायची आहे, नाही कोणतं सेवा करताना आपल्याला कोणतंही मी अखंड सेवा करणार आहे असं आपल्याला काही बोलायचं नाही. तर तुम्हाला नित्य सेवेमध्ये ह्या सेवेचा समावेश करायचा आणि दररोज तुम्हाला न चुकता ही सेवा आपल्या घरामध्ये नित्य नेमानं करायची आहे. आता पहिली सेवा सांगते, विष्णू सहस्रनाम. विष्णू सहस्रनामाचं आपल्याला दररोज 1 वेळा घरामध्ये पठण करायचं आहे. ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं बघा, त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. आता तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण हे नित्यसेवेमध्ये दररोज करायचं आहे. अधिक मासाच्या पूर्ण एक महिना आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण हे करायचं आहे. विष्णू सहस्रनामावली वेगळे आहे बघा आणि विष्णू सहस्रनाम हे वेगळं आहे. तर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण आपल्या घरामध्ये करायचं आहे. आता दुसरी सेवा आहे श्री व्यंकट स्तोत्र. श्री व्यंकट स्तोत्राचं पठण तुम्हाला नित्य नेमानं आपल्या घरामध्ये 1 वेळा करायचं आहे. आता विष्णू सहस्रनामाचं आणि व्यंकट स्तोत्राचं पठण आपल्या घरामध्ये करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. तर आता तुम्हाला ना ही सेवा जी मी तुम्हाला सांगितली ही सेवा तुम्हाला नित्य सेवेमध्ये करायची आहे बघा.
म्हणजे तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर तुम्ही देवघराजवळ बसून ही सेवा करू शकता. जरी तुम्हाला सकाळी नाही शक्य झालं तरी तुम्ही तुमची जर इच्छा असेल की सायंकाळी तिन्हीसांच्या वेळेला जरी तुम्ही घरामध्ये दिवा धूप आरती लावली आणि त्यानंतर जरी देवघराजवळ बसून विष्णू सहस्रनामाचं आणि व्यंकट स्तोत्राचं एक एक वेळा पठण घरामध्ये केलं तरीसुद्धा चालेल बघा. आता काही दादा बाहेर जॉब करतात, काही महिला घरामध्ये काम असतं, त्यामुळं काही वेळेला आपला बघा इच्छा असून सुद्धा वेळच भेटत नाही सेवा करण्यासाठी. तर त्यांच्यासाठी मी एक तुम्हाला सांगते बघा, तुम्ही सकाळी जेवढं तुम्हाला शक्य होईल ना, दिवसभर आपल्या घरामधली कामं कधीही संपत नाही. अशा महिलांसाठी सांगते आणि मी दादांना सुद्धा एक सांगते की तुम्ही जर तुमच्या घरामध्ये ना या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची जर थोडी का विना सेवा जरी केली ना तरीसुद्धा तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होईल बघा. खूप महत्त्वाचा महिना असतो हा आणि हा महिना दरवर्षी येतच नाही. यासाठी तुम्हाला सर्वांना मी सांगते सकाळी लवकर उठा तुम्ही आणि पठण करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि सकाळी लवकर उठून तुम्ही देवघराजवळ बसून हे दोन्हीही पठण करा आणि त्यानंतर जे दादा असेल त्यांनी जॉबसाठी बाहेर पडा आणि ज्या महिला असतील त्यांनी घरातली कामं करू शकतील. तुम्ही अशी जरी सेवा केली तरीसुद्धा चालेल. फक्त श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे. मनामध्ये सेवेविषयी तळमळ असणे ही खूप महत्त्वाचे. असं नाही की एखाद्यानं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून पटापटा वाचून तिथून बाहेर पडायचं काम करण्यासाठी. असं खरंच करू नका. मनामध्ये तुमच्या श्रद्धा आहे, भाव असेल आणि जर तुम्हाला मनापासून वाटते की बाबा मलाही माझ्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे बघा, तर तुम्ही नक्कीच ह्या दोन्हीही स्तोत्राचं घरामध्ये पठण करू शकता. तर आता तुम्ही ह्या सेवांना आपल्या नित्यसेवेमध्ये समावेश करू शकता बघा. आता तुम्ही तुमची जर इच्छा असेल या अधिक मासामध्ये तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला प्रभावी ग्रंथाचे जर पारायण करायचे असेल तर मी कोणत्या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता याविषयी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर तुमची जर इच्छा असेल, काही महिलांची जर इच्छा असेल, काही दादांची जर इच्छा असेल तर तुम्ही 7 दिवसाचं श्री गुरुचरित्र ह्या प्रभावी ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये नियम आणि अटींचं पालन करून अधिक मासामध्ये नक्कीच करू शकता. इच्छा असेल तर नक्कीच करा. तुम्हाला सर्वांना गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेलाय बघा आणि ह्या ग्रंथाचं पारायण करणं हे खूप महत्त्वाचं असतं. इतर वेळेला आपल्याकडनं शक्य होत नाही तर अधिक मासामध्ये तुम्ही एखादे 7 दिवस असे बघा की ज्या दिवसामध्ये तुमच्याकडनं नियमाटींचं सुद्धा पालन घरामध्ये होईल आणि तुमच्याकडनं सुद्धा श्री गुरुच्या ग्रंथाचं पारायण घरामध्ये होईल. असं जर तुम्ही करू शकत असला तर नक्कीच अधिक मासामध्ये सुद्धा आपल्या घरामध्ये स्वामींचं श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की श्री गुरुचित्र ग्रंथामध्ये किती अशी शक्ती आणि ताकद आहे बघा आणि अधिक मासासारख्या महिन्यामध्ये आपण पारायण करणार आहोत. तर तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही खरंच नक्की करा, कारण अधिक मास हा महिना प्रत्येक वर्षी येत नाही यासाठी सांगते मी. आता मी असं का म्हणते तर बघा, श्री गुरुचित्र ग्रंथाचं पारायण आपण सामूहिक पद्धतीनं सुद्धा जेव्हा सप्ताह बसतो तेव्हा सुद्धा आपण केंद्रामध्ये करतो किंवा एखाद्या महिन्यामध्ये आपल्याला वाटलं तर आपण घरामध्ये करतो. पण अधिक मासामध्ये तुमच्याकडनं होतंय ना हे खूप पुण्याचं काम आहे बघा. अधिक मास हा खूप महत्त्वाचा महिना आहे. यासाठी मी तुम्हाला सांगते, तुम्हाला जर खरंच शक्य असेल ना तर तुम्ही नक्कीच आपल्या घरामध्ये या ग्रंथाचं पारायण अधिक मासामध्ये नक्कीच करा बघा. त्यानंतर तुम्ही कोणत्या ग्रंथाचं अजून पारायण करू शकता. संक्षिप्त भागवत या ग्रंथाचं सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये पारायण करू शकता अधिक मासामध्ये. आता मी तुम्हाला हे 2 ग्रंथ सांगितले. त्यानंतर अजून कोणतं तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत ही सुद्धा पोथी, हा सुद्धा ग्रंथ बघा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करणारा ग्रंथ आहे आणि अतिशय दिव्य ग्रंथ आहे बघा. तर तुम्ही ह्या ग्रंथाचं सुद्धा पारायण आपल्या घरामध्ये करू शकता. तर तुम्ही ही सेवा अधिक मासामध्ये करू शकता. त्याचं पारायण हे अधिक मासामध्ये केलं जातं बघा. त्या घरामधील अडचणी, संकटे, दुःख हे नक्कीच दूर होतात. त्या घरावरती एक भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एक कृपाशीर्वाद राहतो आणि त्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीला कमतरता भासत नाही. त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये भरभराटी येते बघा. यासाठी प्रत्येकांना सांगते की अधिक मासामध्ये ज्या सेवा करणार आहेत त्या सेवा कधीही चुकवू नका. वेळात वेळ काढून सेवा करा बघा. जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर ह्या सेवा केल्या ना, तुम्हाला जी सेवा शक्य होईल, तुम्हाला जर ग्रंथाचं पारायण करणं शक्य होतं तर ग्रंथाचं पारायण करा. नित्यसेवेमध्ये मग अशी मी तुम्हाला जे 2 स्तोत्र सांगितले त्याचं पठण करा. ह्यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते करू शकता. आता त्यानंतर बघा, ह्या महिन्यामध्ये आपण कोणत्या मंत्राचं पठण घरामध्ये करू शकतो, म्हणजे मंत्राचं नामस्मरण करू शकतो 108 वेळा. तर पहिला मंत्र तुम्हाला सांगते, त्या मंत्राचं नामस्मरण तुम्ही तुमच्या घरामध्ये 108 वेळा एक माळ तुम्हाला घरामध्ये दररोज नित्यनेमानं करायचीच आहे. पहिला त्यातला मंत्र आहे बघा, पहिला जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. हा विष्णूचा मंत्र आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
या मंत्राची तुम्ही 108 वेळा माळजप करू शकता घरामध्ये. अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राचं नामस्मरण, या मंत्राचं नाव ज्या घरामध्ये घेतलं जातं त्या घरामध्ये कधीही कशाची कमतरता भासत नाही. तर तुम्ही ह्या मंत्रातसुद्धा दररोज नित्यसेवेमध्ये 108 वेळा नामस्मरण करू शकता. त्यानंतर बघा, ह्या दिवसांमध्ये तुम्हाला मगाशी पण मी म्हटलं की आपल्या कुलदेवतेची सेवासुद्धा, उपासना करणंसुद्धा महत्त्वाचं असतं. या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवतेची ओटीसुद्धा खणा नारळाने भरली जाते. तर आता तुम्हाला सांगते की नवार्ण मंत्र आहे बघा, त्याची सुद्धा तुम्हाला 108 वेळा माळजप घरामध्ये करायचे. आपल्या कुलदेवतेचा मंत्र आहे नवार्ण मंत्र, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. तो सुद्धा तुम्हाला घरामध्ये 108 वेळा करायचा आहे. आता तुम्हाला स्वामी महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, या मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळ घरामध्ये नियमितपणे करायची आहे. आता मंत्र पण तुम्हाला सांगितलं. अजून तुम्ही अधिक मासामध्ये कोणत्या सेवा करू शकता तर बघा, घरामध्ये आपल्या श्री रामरक्षाचं पठण सुद्धा नक्कीच करा. सायंकाळच्या वेळेला, तिन्हीसांच्या वेळेला रामरक्षाचं पठण करा. आता मगाशी पण तुम्हाला मी सांगितलं की भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर तुम्हाला विशेष फळ मिळेल. तर माता लक्ष्मीसाठी आपण कोणती सेवा करू शकतो तर तुम्हाला दररोज तुमच्या घरामध्ये नित्यनेमाने ना श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे. श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये दररोज होणं खूप महत्त्वाचं असतं बघा. तुम्हाला दररोज नाही शक्य होत तर तुम्ही अधिक मासामध्ये सुद्धा नित्यनेमाने घरामध्ये करा. त्यानंतर तुम्ही पुरुष सुक्ताचं पठणसुद्धा घरामध्ये करू शकता. आता पुरुष सुक्त, स्त्री सुक्त हे तुम्ही प्राकृतमधील पठण केले तरीसुद्धा चालेल घरामध्ये. तर ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्या बघा, ह्या सेवा तुम्हाला सर्व ना नित्यसेवेमध्ये ह्या सेवेचा समावेश करायचा आहे. जेवढं तुमच्याकडून जास्त सेवा होईल बघा, तेवढं तुम्हाला 100 पटीनं त्या सेवेचं फळ हे मिळत जाणार आहे बघा. त्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहे, त्या दिवशी आपल्याला देवघराजवळ बसून काही शब्द बोलायचे आहेत आपल्या स्वामींजवळ. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते की श्री व्यंकट स्तोत्र आणि विष्णू सहस्रनामाचं पठण हे आपल्या घरामध्ये ना दररोज तुम्हाला सकाळी करायचंच आहे किंवा संध्याकाळी हे करायचंच आहे. हे तुम्हाला चुकवायचं नाही. त्यानंतर तुम्हाला मगाशी मी जे मंत्र सांगितले बघा, त्या मंत्रामधील तुम्हाला ना जे बाकीचे मंत्र सांगितले त्याचं जर तुम्ही नुसतं 11 वेळा नाव जरी घेतलं तरी चालेल. आणि जो तुम्हाला मी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राची तुम्हाला 108 वेळा एक माळ करायचीच आहे. स्वामींची सुद्धा एक माळ तुम्हाला करायची आहे. आणि नवार्ण मंत्राची सुद्धा तुम्हाला एक माळ घरामध्ये करायची आहे. आणि बाकीचे जे मंत्र सांगितले त्या मंत्रास तुम्ही 11 वेळा नाव जरी घेतलं देवघराजवळ बसून तरीसुद्धा चालेल. पण आत्ता जी सेवा सांगितली ती सेवा कंपल्सरी दररोज करायची आहे. तर पहिल्या दिवशी, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार त्या दिवशी स्वामींना मुजरा करायचा आणि स्वामींना सांगायचं की मी आजपासून घरामध्ये भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा एक कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी नित्यसेवेमध्ये विष्णू सहस्रनामाचं आणि व्यंकट स्तोत्राचं पठण करणार आहे. माझ्याकडनं जशी सेवा होईल तशी मी सेवा करत राहणार आहे. तुम्ही माझ्याकडनं सेवा करून घ्या. जोपर्यंत माझ्याकडनं सेवा होईल तोपर्यंत मी सेवा करत राहणार आहे. एवढं बोलायचं आणि मुजरा करायचा आणि नमस्कार करायचा. आता हे मी ह्याच्यासाठी सांगितलं तर बघा, नित्यसेवेमध्ये तुम्ही ह्या पोथीचं म्हणजे हे मी सांगणार आहे त्याचं पठण करणार आहात. काही वेळेला आपल्याला अचानक अडचण येऊ शकते किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तिथं आपली ही सेवा थांबू शकते. तर त्यासाठी आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नव्हता. जशी शक्य होईल तशी मी सेवा करू शकतो. मग ह्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या दिवशी सेवा करणं शक्य होईल त्या दिवशी तुम्ही वेळात वेळ काढून सेवा करा. ज्यांना पूर्ण महिना सेवा करणं शक्य होत आहे त्यांनी पूर्ण महिना खरंच करा. तुम्ही जेवढी जास्त सेवा करणार आहे ना तेवढं तुम्हाला एक कृपाशीर्वाद मिळणार आहे भगवान विष्णूंचा. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की भगवान विष्णूंची सेवा ही करणं खूप महत्त्वाचं असतं बघा. अनेक व्यक्तींना या सेवेचा अनुभव आलेला आहे. आता नियम 2च आहे. 2 नियमाचं पालन करून आपल्याला सेवा, नित्यसेवा जी करत आहात ती पण करायची आहे. आणि तुम्ही कोणती पण ह्या महिन्यातली सेवा करा ती तुम्हाला नियम पाळूनच करायचे आहे. पहिला नियम असा आहे की ह्या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहारी पदार्थ पूर्णपणे बंद करायचे, वर्ज्य करायचे आहेत. अधिक मासामध्ये शक्य होईल तेवढं तुम्ही मांसाहारी पदार्थ खाऊ नका. तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये जर मांसाहारी पदार्थ जर बनवून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर देत असाल पण तुम्ही स्वतः तरी खात नाही, कारण तुम्ही सेवा करणार आहात 1 महिन्याची, तुम्ही स्वतः अजिबात खायचं नाही. तर आपल्याला बनवून द्यायला लागत असलं दुसऱ्या व्यक्तींना तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि हे सेवा आपल्या घरामध्ये पठण करायची आहे. त्यानंतर तुम्ही ह्या पदार्थांना जर हात लावल्यानंतर तुम्हाला परत कोणतीही सेवा करायची नाही. हा नियम कडकडीत आहे. सर्व महिलांनी, ज्या पण व्यक्ती सेवा करतात त्या व्यक्तींनी हा नियम लक्षात ठेवूनच सेवा करायची आहे बघा. अधिक मासामध्ये मांसाहारी पदार्थ आपल्या घरामध्ये शक्य होईल तेवढे बनवायचे नसतात, पण काहींच्या घरामध्ये बनवून द्यावे लागतात. त्यामुळे मी त्या महिलांसाठी ह्या गोष्टी सांगत आहे
पण जी व्यक्ती सेवा करत आहे त्या व्यक्तीनं पूर्ण महिना मांसाहारी पदार्थ बंद करायचे आहेत. कारण तुम्ही जर मांसाहारी पदार्थ जर खाऊन जर सेवा वगैरे दुसऱ्या दिवशी डोकं वगैरे धुवून जरी केली ना, तरीसुद्धा त्या सेवेचा काहीही उपयोग होणार नाही. यासाठी सांगते की ही एक सेवा म्हणजे भगवान विष्णू हे आपले ब्रह्मांडाचे ब्रह्मांडनायक स्वामी महाराजांचाच अवतार आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे. यासाठी सांगते की सेवा करत असताना मांसाहारी पदार्थ त्या व्यक्तीला पूर्णपणे बंद करायचे आहेत. आता त्यानंतर दुसरा नियम आहे, तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होणार आहे. मग तुम्ही सेवा कमी करा किंवा जास्त करा, पण तुमच्या घरामध्ये सेवा होणार आहे. ज्या घरामध्ये बघा अधिक मासामध्ये, आणि तुम्हाला सर्वांना मगाशी पण म्हटलं अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. ज्या घरामध्ये अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात भगवान विष्णू नक्कीच असतात बघा. किंवा माता लक्ष्मी तर तुमच्या घरामध्ये नक्कीच येणार, कारण त्या घरामध्येच भगवान विष्णूंची सेवा केली जाते बघा. मग तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगळ्या सेवा करायची सुद्धा गरज नाही जास्त, कारण जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी नक्कीच येते. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की अधिक मासासारखा जो महिना आहे, पवित्र महिना आहे, या महिन्यामध्ये आपल्याला सेवा खूप करणं महत्त्वाचं असतं. आणि हा महिना दरवर्षीप्रमाणे येत नाही. यासाठी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या सेवा घरामध्ये करा आणि भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा एक कृपा आशीर्वाद मिळवा. तुमच्या आयुष्यातील अडचणी संकटे नक्कीच दूर होतील. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.